लोपामुद्रा कोण होती? नमस्कार मंडळी, कसे आहात आपण? आपण मजेत आहात ना? आपण मजेतच असाल अशी अपेक्षा करून मी आपले माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. श्रोते हो, आज मी आपणास एक कथा सांगणार आहे. आपण कथेला लाईक व सबस्क्राईब करून शेअर करा ही नम्र विनंती. चला आपण कथा जाणून घेऊयात. अगस्ती ऋषींच्या तपसामर्थ्यामुळे विदर्भ राजाला एक कन्या झाली होती. कारण त्याला मूलबाळ नव्हते. ऋषींच्या आशीर्वादाने त्यांना एक कन्या झाली. तीच ही लोपामुद्रा होय. ती तरुण होताच अगस्ती ऋषींनी तिच्याशी विवाह करण्याची इच्छा राजाजवळ म्हणजे लोपामुद्रेच्या वडिलांजवळ प्रदर्शित केली. बिचारा विदर्भ राजा संकटात सापडला. जर आपण या ऋषीस कन्या देण्यास नकार दिला तर हा म्हातारा तपस्वी शाप देईल ही भीती राजाला होती. शिवाय दोघांच्या वयातील अंतर पाहता या विवाहाला अनुमती द्यावी की नाही अशा संकटात राजा पडला. त्यांनी मुलीलाच प्रत्यक्ष विचारले. तेव्हा लोपामुद्रा म्हणाली, मी अगस्ती ऋषींसाठीच जन्मलेली आहे. मी त्यांच्याशीच विवाह करणार. विवाह झाल्यावर लोपामुद्रेने तापसवेश परिधान केला व ती अगस्ती ऋषींबरोबर त्यांच्या आश्रमामध्ये आली. काही काळानंतर तिच्याशी रममाण होण्याची इच्छा अगस्ती ऋषींनी व्यक्त केली. तेव्हा लोपामुद्रा अगस्ती ऋषींना म्हणाली, नाथ, मी ललिता देवीची उपासना केल्यामुळे मी ललिता स्वरूपिणी झाले आहे. तुम्ही शिवस्वरूप असाल तर आपली जोडी जमेल. घोर तपस्या करून मग अगस्ती ऋषींनी शिवस्वरूप झाले. तेव्हा पुन्हा त्यांनी लोपामुद्रेशी समागम करण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा लोपामुद्रा म्हणाली, नाथ, मी राजवंशात जन्मलेली आहे. क्षत्रियोचित सुंदर मौल्यवान आभूषणे, रेशमी वस्त्रे व विविध प्रकारचे राजविलासी भोगण्याचे ऐश्वर असल्याशिवाय मी तुमच्याशी समागम करणे मला शक्य नाही. मी मागितलेले राजभोग जमविल्याशिवाय माझ्याशी संसार सुखाची इच्छा करणे धर्मयुक्त होणार नाही. इतकेच नाही तर तुम्ही सुद्धा दिव्य वस्त्रालंकारांनी सुशोभित व्हावे. हे ऐकून अगस्ती ऋषी विपुल धन मिळविण्यासाठी इल्वल राक्षसाकडे गेले. वातापी नावाच्या त्याच्या भावाला आपल्या योगबलाने पचवून त्यांनी त्या राक्षसाकडून विपुल धन मिळविले व ते आश्रमात परतले. अशा प्रकारे पत्नीच्या इच्छेप्रमाणे ऐश्वर्य मिळवून त्यांना योग्य संतान प्राप्त झाले. इल्वल व वातापी हे दोन भाऊ राक्षस होते. वातापी बकरीचे रूप धारण करायचा व इल्वल त्याला मारून त्याचे सामीज भोजन बनवायचा व अतिथीला खाऊ घालायचा. अतिथीचे भोजन होताच इल्वल म्हणत असे, वातापी बाहेर ये, वातापी बाहेर ये, की वातापी अतिथीचे पोट फाडून बाहेर येई. मग त्या अतिथीला दोघेही राक्षस खायचे. अगस्ती ऋषींनी पण ते भोजन खाल्ले, पण त्यांनी लगेच जीर्ण जीर्ण वातापी जीर्ण, जीर्ण जीर्ण वातापी जीर्ण असे पोटावर हात फिरवून म्हटले. नेहमीप्रमाणे इल्वलने वातापी बाहेर ये असा आवाज दिला, पण तो बाहेर आलाच नाही. कारण अगस्ती ऋषींनी त्याला पचवून टाकले होते. ठरल्याप्रमाणे त्यांना इल्वलकडून विपुल धन मिळाले व लोकांचाही या राक्षसापासून होणारा छळ थांबला. याच अगस्ती ऋषींनी एकदा समुद्राचे पाणी आपल्या कमंडलूतून आकर्षित करून भरले होते. पूर्ण समुद्र आटला होता. तात्पर्य,
श्रोते हो, अगस्ती ऋषी हे महान तपस्वी होते. त्यांच्या आशीर्वादाने विदर्भ राजाला कन्यारत्न झाले. तसेच इल्वल व वातापी या राक्षसांकडून विपुल धन आपल्या हुशारीने त्यांनी मिळविले व लोकांचा होणारा छळसुद्धा थांबविला. श्रोते हो, माझ्या कथा ऐकल्याबद्दल आपणास खूप खूप धन्यवाद. कथेला लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती. धन्यवाद.